आज इथं पुण्यामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले, म्हणजे महाराष्ट्रातला एकही जिल्हा नसेल, एकही तालुका नसेल, एकही गाव नसेल जिथला विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत नाही. म्हणजे गावाकडे आमचा शेतकरी बाप मरतोय आणि इथं आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था काय झाली तुम्ही पाहू शकता दादा. आणि आम्ही एकाही विद्यार्थ्याने मागणी करत नसताना ह्यांनी ऑनलाईन परीक्षेचा घाट का घातलाय? कारण की विद्यार्थ्यांची मागणी होती की ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे होत आहेत, म्हणून आम्ही आंदोलन केली, तुमच्या नेतृत्वाखाली उपोषण केली आणि कुठेतरी एमपीसीचा निर्णय घेतला की आपण सर्व परीक्षा एमपीसी मार्फत घेऊन. पण कुठेतरी म्हणजे म्हणतात ना, सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटेल आली. पुन्हा तुम्ही तेच करताय की ऑनलाईनचाच घाट घालताय. बरं, लोकसेवा आयोगाची स्थापना कशासाठी झाली? की कुठेतरी पारदर्शक पद्धतीने शासकीय भरती प्रक्रिया झाली पाहिजे, म्हणून ती एक घटनात्मक संस्था आहे. परंतु आज तुम्ही तिचं खासगीकरण करताय. म्हणजे उद्या काय होणार, हेच लोकसेवा आयोगाचं खासगीकरण करून खासगी कंपन्यांच्या हाती याचा कारभार दिला जाणार. म्हणजे आता जिथं सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं इथं सिलेक्ट होतात, तिथं उद्या ह्या खासगी कंपन्या ठरवणार. म्हणजे डीवायएसपी कोण व्हायचंय हे खासगी लोक ठरवणार, हे खासगी उद्योजक ठरवणार. डेप्युटी कलेक्टर व्हायचं हे लोक ठरवणार. म्हणजे जे 1-1 कोटी 2-2 कोटी रुपये देऊ शकतात ते डीवायएसपी डेप्युटी कलेक्टर होणार आणि प्रशासन चालवणार. म्हणजे एकीकडे पाहायला गेलं जसं इंग्रजांचं कंपनी सरकार होतं, तसं ह्या खासगी कंपन्याचं सरकार येईल आणि हे सगळे प्रशासन चालवतील. अशी परिस्थिती येणाऱ्या काळात निर्माण होती. म्हणजे आज आपल्याला हे समजत नाही, पण आपण हे गोष्ट समजून घेतली पाहिजे की 10 वर्षानंतर ह्याचे परिणाम काय होईल. आज तुम्ही पाहू शकता की एमपीसीची ज्यावेळेस लिस्ट येते त्याच्यामध्ये दिसणारे विद्यार्थी कोण आहेत सिलेक्ट झालेले, ते आपल्यासारखेच पोरं आहेत, आपलेच भाऊबंद आहेत. पण पुन्हा येणाऱ्या काळात हे दिसणार नाही. त्याच्यामुळे हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आणि आपल्याला ह्या अँगलनं देखील बघण्याचं आहे. आपण पाहू शकता ज्यावेळेस आता मागील काही दिवसापासून त्यांनी खासगीकरण चालू केलंय, इतर ज्या नोकर भरती आहेत त्या पण कंपन्यांना देऊन बाह्य यंत्रणा दररोज चालतात. मग त्याच्यामध्ये कुठे आरक्षणाचे नियम पाळले जात आहेत का? मग त्याच्यामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत, मग हे कशासाठी? म्हणजे माझं तर म्हणणं आहे की घटनाच संपवायचं यांना. म्हणजे ज्या काही देशामध्ये पहा इतर घटनात्मक संस्था संपवण्याचं काम यांनी केलंय आणि कुठेतरी काही मोजक्या कंपन्यांच्या उद्योजकांच्याच घशात घालण्याचं देश काम चालू आहे. तेच काम येणाऱ्या काळात हे लोक करणार आहे. म्हणून ह्या अँगलनं देखील आपण पाहणं गरजेचं आहे. आणि फक्त विद्यार्थीच नाही, त्यांचं कुटुंबीय आणि संपूर्ण देश ह्या मुवमेंटमध्ये कसा सहभागी होईल हे आपण पाहिलं पाहिजे. कारण की आज तुम्ही पाहू शकता, माझं आम्ही आंदोलन केलं तर 20 लोकांवर गुन्हे दाखल केले. त्याच्यामध्ये 7 लोकांची चार्जशीट झाली. मी असेल, लेशपाल असेल व इतर विद्यार्थ्यांची आमची कोर्टात पहिली तारीख झाली. आता दिग्विजय पाटील म्हणून आमचा एक विद्यार्थी होता, त्याला फॉरेनची स्कॉलरशिप मिळाली. शेतकऱ्याचा पोरगा होता, त्याला बाहेर शिकायला जायचं होतं, त्याची चार्जशीट झाली, त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं. म्हणजे त्यांनी एवढी दहशत निर्माण केली आहे की म्हणजे कुणी आंदोलनच करायचं नाही. अरे म्हणजे हा देश स्वतंत्र आंदोलनामधून झालेला आहे आणि तुम्ही आमची मागणी सगळं आम्हाला मांडून देत नाही. काय हुकुमशाही लागून गेली आहे का या देशामध्ये? तर कुठंतरी दादा आमची तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळात तुम्ही विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरा, लोकशाही पद्धतीने संविधानिक मार्गाने आपण आंदोलन करूया. कुठंतरी जागा देतील ना, ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय ना की रस्त्यावर आंदोलन करू नका, कुठंतरी असं या महाराष्ट्रात एखादी जागा असेल की जिथं आम्ही संविधानिक मार्गाने गांधींच्या मार्गाने आंदोलन करू शकतो, तिथं आम्ही आंदोलन करू. तिथं जो मॉब येईल, जे लाखोच्या संख्येने विद्यार्थी येतील, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आमची ताकद काय आहे ते. आणि हे आंदोलन फक्त पुण्यात नाही होणार, महाराष्ट्रामध्ये होणार, प्रत्येक गावा शहरामध्ये होणार. कारण की आज संपूर्ण देशामध्ये पहा, महाराष्ट्रामध्ये पहा, प्रत्येक क्लासमध्ये, लायब्ररीमध्ये एकच चर्चा आहे की एमपीसीनं हा ऑनलाईन भरतीचा निर्णय घेतलाय तो महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळ्याला लावलेला फास आहे. म्हणजे आमचा बाप तिकडे आत्महत्या करतोय, तुम्ही आम्हाला इथं आत्महत्या करण्याची वेळ आणताय. पण ठीक आहे, आमच्या बापावर जिम्मेदारी म्हणून तो सहन करत असेल, पण आम्ही सहन करणार नाही. कारण की तुम्ही आमच्यावर जर हात उगारला तर तो उगारणारा हात आम्ही तोडून टाकू. तुम्ही आम्हाला कमी समजू नका. तुम्ही आजूबाजूच्या देशामध्ये पहा, ज्या ज्या वेळेस तरुण एकत्र आलाय तिथं तिथं सत्ता परिवर्तन झालेलं आहे. त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यांनी आपल्याला जाती धर्माच्या भीतीमध्ये अडवलेलं आहे आणि जाती धर्मामध्ये भिडवून आपली कुठेतरी एकी कशी होणार नाही आणि कसं सगळी सिस्टीम ह्यांच्या ताब्यात जाईल याच्यासाठी हे लोक प्रयत्न करतायत. परंतु हे असं चालणार नाही. आज आपण इथं पाहू शकतो, इथं सर्व जाती धर्माचे, सर्व भागातील आलेले, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्व विद्यार्थी एकजुटीनं का आलेत की त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, स्वतःचा प्रश्न आहे, आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण हीच एकजूट कायम ठेवायची आणि हीच ताकद आपण दादांच्या माध्यमातून पुढे आंदोलन रूपी उभी करून सरकारला झुकून हा निर्णय मागे घ्यायला लावायचा आहे. हा आपल्या जीवन मरणाचा विषय आहे, हा आपल्या भविष्याचा आहे, आपल्या देशाच्या पुढच्या भविष्याच्या पिढीचा आहे. त्याच्यामुळे आता माघार नाही. आंदोलन हाच आपला शेवटचा पर्याय असेल. आज आपण दादांसोबत चर्चा करतो, त्यांना मागण्या आपल्या पोहोचलेल्या आहेत. दादा आपल्यासाठी येत्या 10-12 दिवस अधिवेशनात या विषयावर चर्चा करतील आणि जर सरकार माघार घेत नसेल तर आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. दादा मी आता थांबतो. तुम्ही विद्यार्थ्यांची जे काही प्रश्न उत्तर असेल त्याची उत्तर द्या.